नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। मार्गशीर्ष महिन्यातील सोमवती अमावस्या ही सोमवारी 30 डिसेंबर रोजी आहे। सोमवती अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे आणि या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर याचे फळ रिझल्ट हे आपल्याला 100% बघायला मिळत असतात। सोमवती अमावस्या ज्यावेळेस सोमवारी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात आणि वर्षाची ही सर्वात शेवटची अमावस्या आहे। जर का आपल्याला घरात पितृदोष असेल, काही बाधा असतील किंवा नोकरी व्यवसाय धंद्यात यश मिळत नसेल, कर्जबाजारी असाल, पैसे टिकत नसतील तर आपण या दिवशी हे काही उपाय करायचे आहेत। आपल्याला या काही ठिकाणी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। अमावस्या तिथी ही खास करून पितरांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा करायच्या असतात, त्यांना तर्पण विधी करायची असते। त्याचप्रमाणे आपल्या पितरांसाठी आपल्याला दीपदान देखील अमावस्येच्या दिवशी करायचे असतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी जर का तुम्ही हे काही उपाय केले तर यामुळे तुम्हाला 100% याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे। उपाय कोणता करायचा, कधी करायचा, कोणता दिवा कुठे लावायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। सर्वात अगोदर आपण घरातील लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, घरात पैसा येण्यासाठी हा उपाय करणार आहोत। लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीसाठी एक हा दिवा लावायचा आहे। तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुम्हाला दिव्याखाली थोडंसं तांदळाचं आसन द्यायचं आहे। एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। ज्यावेळेस आपण बाहेरून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि एका तांब्यामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे। आता हा दिवा आपल्याला संध्याकाळी 3 सांजच्या टायमाला प्रज्वलित करायचा आहे। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला देखील करू शकता। यानंतर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दीपदान करायचं आहे। बघा, प्रत्येक अमावस्येला जर का तुम्ही दीपदान केलं, तुमच्या पितरांची सेवा केली तर कुठल्याही प्रकारचा पितृदोष तुम्हाला राहणार नाही आणि यामुळे घरामध्ये जी कामं अडलेली असतात, जी कामे होत नाहीत, ती कामे मार्गी लागणार आहेत। तर बघा, तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालून तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे। तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी चालेल, मातीची पंती घेतली तरी चालेल आणि असा हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही घरात देखील याच पद्धतीने संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला एक मातीचा किंवा कणकेचा दिवा बनवा, त्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला आणि हा दिवा तुमच्या घरात दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे। याचं मुख देखील आपल्याला दक्षिण दिशेलाच करायचं आहे। ज्यावेळेस आपण आपल्या पितरांसाठी दिवा लावत असतो तो हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचा आहे आणि त्याचं तोंड देखील आपल्याला दक्षिण दिशेलाच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून ओम पितृदेवताय नमः तुम्हाला म्हणायचं आहे। दिव्याखाली तुम्हाला थोडंसं आसन द्यायचं आहे। एक प्लेट घ्या, थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा तुम्ही ठेवायचा आहे। कणकेचा दिवा असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यामध्ये हा दिवा टाकू शकतात। त्यानंतर तुम्हाला बघा, जर का घरात पैशाच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असेल, पैसा टिकत नसेल, तुम्ही काम करताय, पैसा घरात येतोय परंतु तो कुठे ना कुठे आजारपणासाठी, इतर कामासाठी वायपट खर्च होत असेल तर तुम्ही तुमच्या घरात दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला एक तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा याच पद्धतीने लावायचा आहे। त्याच्या खाली देखील तुम्हाला थोडंसं आसन द्यायचं आहे। यामुळे आपल्या आर्थिक अडचणी कमी होतात। आपण जर का कर्जबाजारी असाल तर आपले कर्ज हळूहळू कमी व्हायला मदत होत असते। बघा, या दिवशी हा दिवा आपण सर्व देवतांसाठी लावत असतो। सर्व देवतांसाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आता जर का तुमच्याकडे मोहरीचं तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे पण तेल वापरत असाल त्या तेलाचा दिवा लावा। यामध्ये थोडीशी तुम्ही
मोहरीचे दाणे टाकले तरी चालणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरात आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा देवा एक माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे. यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घाला, 2 लवंग, 2 हिरवी विलायची तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. बघा, अमावस्या तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची समजली जाते.